माझ्यासाठी मी करुणा धनंजय मुंडे आहे, फक्त करुणा मुंडे नाही, करुणा धनंजय मुंडे, क्योंकि धनंजय मुंडे माझा प्यार होता. शादी वेगळी गोष्ट आहे, नवरी नवरा कोणी होऊ शकते, पण प्यार होना बहुत मुश्किल बात आहे. 16 वर्षाची वयापासून एक 45 वर्षाची वयाचा जे सफर आहे, असंच कोणी कोणासोबत काढत नाही. आज माझे वकीलने पण तेच विषय काढलाय की आज इतके वर्ष कोणी कोणासोबत असं राहतात नाही. प्यार होता, लग्न होता, तो राहिले ना, 2 मुलं बाळा केले. एक महिलांचं लढणं खूप मोठं असते आणि मी आज गेले 3 वर्षापासून एकटी लढत आहे, एकटी. माझ्याकडे पैसे पण नाही होते, सगळे जेवर मी विकून टाकलेले आहे आणि खूप अवघड परिस्थिती होते. भीड़ से बम्बई आना, बम्बई से भीड़ जाना, आज अकेले लड़ना. कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने, वाल्मीकि कराड़ जैसे गुंडे ने एक औरत को मारा था. मेरे गलत तरीके से मुझे छुआ था, पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है. तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है. पर एक औरत झूठी नहीं होती है. मेरा अकेल होती तो 50 करोड़ रुपए का कंसेंट्रम हमारा हाई कोर्ट में फाइल्ड है, आप देख सकते हो. वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको. मैं रकेल नहीं हूँ, मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ. यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है. और आज मैं एक ही बात बोलती हूँ औरतों से, भारत की महिलाओं से मैं एक ही आह्वान करती हूँ, कभी ये सोच के चुप ना बैठे कि सामने वाला बड़ा आदमी है, कि सामने वाला मंत्री है, कि सामने वाला कितना पैसे वाला है. मैं जब लड़ना शुरू करा था मेरे पास 1 रुपया नहीं था, मेरा घर कर्जे में था, मेरी गाड़ी उठवा ली गई. आज नौकर के पास 4-4 हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है, पर हमारे पास घर की किस्त नहीं भरा रही है 7 महिने से. माझी आईचं निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि माझी बहिणीसोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे. माझ्यासोबत मला 2 वेळे खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला. 45 दिवस एरवाडा सारखे जेलमध्ये मी रेहून आलेली आहे. कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी, पण एरवाडा जेलमध्ये मी एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार. आणि एट्रॉसिटी सारखे केसमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेलमध्ये मला 16 दिवस ठेवला गेला. आणि कलेक्टर ऑफिसमध्ये 1-2 कोटीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे, 2 कोटीचा गुंडा, ते माझ्यासोबत मारहाण करताय. बायकोसोबत, मंत्रीची बायकोसोबत मारहाण करताय. मेरे गाल पे मारता है, वो मुझे गाल पे छूता है, मुझे गलत जगह पे छूता है. और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है, कोई सीएम कुछ नहीं करता है, मेरे परिवार के लोग चुप बैठते हैं. बीड मधील बाप आपणच असे सांगणाऱ्या वाल्मिकी कराडचा पाय अजून खोलात गेलेला आहे. मत्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात त्यांचे खंडणी प्रकरण समोर आले आणि त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. तर पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. आज करुणा शर्मा यांनी वाल्मिकी कराडावर गंभीर आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप त्यांनी माध्यमांसमोर केला. मारहाणीवेळी मंत्री धनंजय मुंडे देखील तिथे उपस्थित होते असा दावा देखील करुणा शर्मा यांनी केलेला आहे. आज पोटगी संदर्भात वांद्रे कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर येत पोटगी संदर्भातली माहिती दिली. धनंजय मुंडे यांना न्यायालयाने 2 लाख रुपये पोटगी तर मुलीला 75,000 रुपये देण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. मी कधीच आत्महत्या केली असती, मी प्रयत्नही केला होता, पण लोकांनी मला समजावलं, मुलांकडे बघा असं सांगितलं. मुलांना अमेरिकेला पाठवलं जाईल, अजून गुंड जन्माला येतील असं मला समजावलं, म्हणून मी शांत बसलेले आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिलेली आहे. धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिकी कराडने मला मारहाण केली, मला चुकीचा स्पर्श केला, मला मारहाण झाली तेव्हा मी डीजी आणि फडणवीस यांना अर्ज दिला होता, मला सीसीटीव्हीचे फुटेज द्या असं म्हटलं होतं, पण अजून दिले नाही. तर वाल्मिकी कराडांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे.
यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी देखील मागणी केलेली आहे. निवडणूक अर्जात माझ्या मुलीचा नावे दिली, गुंडांशी करून त्यांनी निवडणूक जिंकली, 200 बूथवर कॅप्चर केलेले आहेत, मृताचे मतदानही त्यांनी करून घेतलेले आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत, मी देणार आहेत असं करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे. तर अशातच आता धनंजय मुंडे बी यांचा पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.